महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। टोकरे फाउंडेशन दहीहंडीचा मानकरी ठरला आनंदवाडी गोविंदा पथक रायगड कर्जत। प्रतिनिधी बाळू गुरव। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेरळ विभाग टोकरे फाउंडेशन आयोजित दहीहंडी उत्सवाचे आयोजन नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर करण्यात आले होते। या दहीहंडी महोत्सवामध्ये 7 गोविंदा पथकाने भाग घेतला। त्यात कविता शिंगवा अध्यक्षा, विठ्ठल रखुमाई टोकरे फाउंडेशन आनंदवाडी या गोविंदा पथकाने 7 थरांची सलामी देऊन ही मानाची दहीहंडी फोडून अजिंक्यपद पटकावले। टोकरे फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश टोकरे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते विजेत्या पथकाला 1,31,131 रुपये रोख व आकर्षक चषक देण्यात आला। तसेच सहभागी 6 गोविंदा पथकांना 5 ते 6 थर लावून सलामी दिली। त्यांना प्रत्येकी 1100 रुपये रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले। यावेळी उपस्थित प्रेक्षकांसाठी अथर्व क्रिएशन मुंबई हरीश मोकल प्रस्तुत म्युझिक झंकार ऑर्केस्ट्रा म्युझिक झंकार मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेतील अभिनेत्री अपर्णा गोखले, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील अवनी या भूमिकेत काम करणारी साक्षी गांधी, सूरनवा ध्यासनवा यातील गायक भावेश खाडे यांनी कार्यक्रमास उपस्थित लावून प्रेक्षकांची मने जिंकली। कर्जत तालुक्यातील नेरळ येथील सर्वात मोठ्या रकमेची टोकरे फाउंडेशन आयोजित केलेल्या दहीहंडीचे मुख्य आकर्षण ठरले होते। दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी नेरळ, माथेरान, कर्जत, मोहोपाडा परिसरातील दहीहंडी प्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेरळ विभाग टोकरे फाउंडेशन आयोजित दहीहंडी उत्सवाला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी भेट देत गोविंदाचा उत्साह वाढवला। थराच्या थरांना एक प्रकारे प्रोत्साहित केले। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी पाहुणे रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील टोकरे, कर्जत खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांची उपस्थिती होती। उपाध्यक्ष अशोक भोपतराव, राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला अध्यक्षा रंजनाताई धुळे, नेरळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश मस्कर, माजी सरपंच सुवर्णा नाईक, कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती दोंडू राणे, राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत तालुकाध्यक्ष भगवान चंचे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुकाध्यक्ष सागर शेळके, कर्जत शहराध्यक्ष रणजित जैन, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे, आरपीआय नेते मारुती गायकवाड, शिवसेना नेते मनोहर शेठ ओसवाल, मोहन शेठ ओसवाल, शिवसेना कर्जत उपतालुका प्रमुख दशरथ भगत, सदानंद जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी उपस्थित प्रमुख पाहुणे खासदार सुनील तटकरे व माजी आमदार सुरेश लाड यांचे टोकरे फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला। यावेळी सुनील तटकरे यांनी टोकरे फाउंडेशनच्या माध्यमातून करीत असलेल्या सामाजिक कार्याचा गौरव करीत कौतुक करून शुभेच्छा दिल्या। तसेच माजी आमदार सुरेश लाड यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नेरळ प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन सज्ज होते। अतिशय आग्रहपूर्वक बरोबर आलं की या कार्यक्रमाला मी या ठिकाणी यावं, त्या सहकार्याच्या मनामध्ये सुद्धा इच्छा होती। अधिक बोलून की आपल्या सर्वांचा वेळ घेऊ इच्छित नाही, कारण आता सलामी या ठिकाणी होणार असल्यामुळे सगळेच प्रेक्षक त्या सलामीकडे आज या ठिकाणी आकर्षित निश्चितपणे झालेले आहेत। पुन्हा एकदा या स्पर्धेला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या सगळ्या परिसरामध्ये अशा प्रकारच्या पारंपरिक उत्सव ज्या पद्धतीने दिमागदार पद्धतीने साजरे केले जात असतात त्याला तितक्याच वेळेचा सहभाग आपल्या सर्वच प्रेक्षकांचा, रसिकांचा आणि या संबंध मनामध्ये असलेल्या आध्यात्मिक विचारसरणीचा आपण उपस्थिती दर्शवून त्या ठिकाणी दाखवत असतात। आपल्या सर्वांनाच दहीहंडीच्या कृष्ण जन्माच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आगामी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या सुद्धा शुभेच्छा देतो आणि या स्पर्धा अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी पार पाडल्या जातील। आपण सगळेजण रम्य अशा पैकी सुख त्या ठिकाणी अनुभवाल आणि हे सगळं करत असतानाच अतिशय व्यवस्थितरित्या मनोरे त्या ठिकाणी रचले जातील। अनेक वेळेला उंच मनोरे ज्यावेळेला रचले जात असतात त्यावेळेला काहीतरी कदाचित घडण्याची शक्यता असते, पण त्या सगळ्याच गोष्टी बाजूला सारत अतिशय उत्तम पद्धतीने मानवी मनोरे या ठिकाणी रचले जातील। दहीहंडीचा उत्सव आपण सगळेजण अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी निश्चितपणाने घ्याल। पुन्हा एकदा सर्वांनाच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा, आयोजकांना धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
धन्यवाद. जय आवारी यांचे जय बालाजी एंटरप्राइजेस त्यांच्या सहयोगाने मंडप मटेरियलच्या खरेदीवर भव्यतम लॉटरी सोडत विकास उद्योग समूह मॅन्युफॅक्चरिंग व मंडप मटेरियल सप्लायर्स आपण आमच्या विभागाला भेट देऊन आपण आपली ऑर्डर आजच बुक करून आमच्या भव्यतम लकी ड्रॉचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. मंडपसाठी लागणारे विविध प्रकारचे कपड्यांचे दालन, मंडपसाठी लागणारे विविध डिझाईनचे छत, खुर्ची कव्हर, राऊंड टेबल कव्हर, सोफा कव्हर, पार्टिशन, मंडप झालर, टेबल झालर इत्यादी साहित्य ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. मंडपसाठी लागणारे टेबल, राऊंड टेबल, राजा राणी सोफा, स्टील सोफा, VIP, स्टील खुर्ची, प्लास्टिक खुर्ची, शिवारी खुर्ची, विधी मंडप खुर्ची ऑर्डर प्रमाणे माल दिला जाईल. मंडपच्या सुशोभीकरणासाठी लागणारे आर्टिफिशियल फुलांचा भव्य व सुशोभित दालन. ड्रॉ तिकिटाच्या रकमेचा तपशील पुढील प्रमाणे. रुपये 10,000च्या प्रति खरेदीवर पर कुपन. लकी ड्रॉ दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी सोडत संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत फोडण्यात येईल. आमचा पत्ता जय बालाजी एंटरप्राइजेस, राष्ट्रवादी भवन शेजारी, दहिवली, कर्जत, जिल्हा रायगड 410201. ऑफिस सर्वे नंबर लाडीवली, लाखरन, कर्जत, रायगड. संपर्क 92 26 37 40 97. त्याचबरोबर 96 89 78 97 97. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.